महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जगातील बौद्धांचे आदरस्थान असलेले बोधगया महाविहार हे भारतात आहे याचा सर्व भारतीयांना गर्व असेलच. कारण जगात कुठेही आपण गेलो तर आपण कोणत्या देशातून आला आहात तर लगेच आपण उत्तर देतो, इंडिया, द लँड ऑफ बुद्धा. मोठमोठे उद्योगपती, अभिनेते यांचे हे उद्गार काढलेले व्हिडिओ माध्यमांत पाहावयास मिळतात. नेतेही हाच उल्लेख परदेशात गेल्यावर करतात. तेव्हा तेव्हा अनेक धर्म असलेला आपला देश जरी असला तरी परदेशीय लोक भारताला बुद्धभूमी म्हणूनच ओळखतात. जसे मुस्लिमांचे पवित्र स्थान मक्का आहे, ईसाईंचे जेरुसलेम आहे, तसेच ही पवित्र स्थान म्हणवणारी जगातील 2 प्रसिद्धीस असलेली धर्मस्थळे आहेत. जगात त्या त्या धर्माची माणसे कुठेही राहोत, आपल्या जीवनात एकदा तरी आपल्या पवित्र स्थानावर गेले पाहिजे, ही त्यांची भावना असते, जो तो आपापल्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ही धर्मस्थळे निर्माण होण्याच्या किमान 2000 वर्षांपूर्वी जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, त्यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली तेथे सम्राट अशोकाने महाबोधी महाविहार बांधले व 2000 वर्षांपूर्वी जगातील पहिले आदरस्थान निर्माण झाले. मी आदरस्थान का बोललो तर बुद्ध धम्मात पवित्र, अपवित्र, श्रद्धा, अंधश्रद्धा असे काल्पनिक समज नसतात. ज्यांची जी समजूत अथवा श्रद्धा आहे त्यांच्या भावनेचा आम्हाला आदर आहे. तर पुढे हे आदरस्थान कोणकोणत्या परिस्थितीतून बौद्धांच्या पूर्णपणे स्वाधीन व्हावे यासाठी बौद्ध जनता, भिक्खू व काही पत्रकार, संशोधक कसे प्रयत्नशील होते याची माहिती आपणास मागील भागात दिली. त्या भागाचे नाव इतिहास महाबोधी महाविहार. कुणी जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी तो पाहावा, जेणेकरून हा व्हिडिओ पाहण्यास, समजण्यास आपणास सोपे जाईल. ज्यावेळेस सर एडविन आर्नॉल्ड आपल्या मायदेशी परत लंडनला गेले तेव्हाही ते महाबोधी महाविहारासाठी आपल्या परीने प्रयत्न करत होते. ते एक पत्रकार होते, हे मागील व्हिडिओत सांगितलेच आहे. तेव्हा त्यांनी लंडनमधील वृत्तपत्र द डेली टेलिग्राफ या पत्रात एक लेख लिहिला व महाबोधी महाविहार माहिती व मुक्ती आंदोलनाची सर्व पार्श्वभूमी मांडली. तरी माहिती पूर्ण पहा. अतिशय सुंदर शब्दात, कधीकधी त्यांच्या शब्दांना काव्यात्मक रूप प्राप्त होत आहे. तर पाहूया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, द डेली टेलिग्राफ. आज द डेली टेलिग्राफच्या या लेखामध्ये मी असंख्य आणि हुशार इंग्रज लोकांना त्यांचे घरगुती वातावरण आणि देशाचे राजकारण विसरून काही काळासाठी आदरपूर्वक आमंत्रित करतो आणि त्यांच्या साम्राज्याच्या त्या उज्ज्वल कोपऱ्यात माझ्या कल्पनेत यावे, जिथे धर्म आणि सभ्यतेच्या भविष्यासाठी त्यांच्या यजमानी परिषद आणि सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा केंद्रबिंदू आहे. मी त्यांना त्यांच्या परवानगीने सध्याच्या सर्व मंदिरांपेक्षा अधिक पवित्र, अधिक वैभवशाली आणि अधिक प्राचीन मंदिर महाबोधी महाविहार आणि आनंदमय आकाशाखालील सुंदर दृश्यांबद्दल सांगेल आणि त्यांना दाखवेल की आपले प्रबुद्ध मत, शक्ती, साध्य आणि मुक्त प्रशासकीय सहानुभूतीने महाराज सरकार 40 लाख एशियाटिकांना कायमचे इंग्लंडचे मित्र आणि कृतज्ञ प्रशंसक बनवू शकते. अरेबियन नाईट्सच्या कथांमध्ये वर्णन केलेल्या कमर अज जमानचा जादुई गालिचा आपण पसरवू आणि त्यावर बसून कलकत्ता रेल्वेपासून
350 किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगेच्या काठावर वसलेल्या ठिकाणी प्रवास करून व्यस्तनगर पटना येथे जाऊ. तिथे मार्चचे शेवटचे दिवस उष्ण असतात आणि नदी ज्वलंत सूर्याखाली वितळल्यासारखी चमकते. स्वर्णासारखे आहे. आम्ही नील कारखाने किंवा 1,40,000 टन तांदूळ साठवणारे आश्चर्यकारक गोलघर पाहण्यासाठी तिथे थांबणार नाही किंवा आम्ही सरकारी अफूच्या कारखान्याला भेट देणार नाही, जिथे ते अत्यंत फायदेशीर औषध साठवले जाते, ज्याने संपूर्ण जगाची झोप उडवली जाऊ शकते. आम्ही बांकीपूर ते गया ही ट्रेन पकडून, जे फक्त 57 मैल अंतरावर आहे, त्या गावात रात्रभर विश्रांती घेतल्यावर आम्ही सकाळी पूर्वनियोजित वाहनांमध्ये बसू, जे आम्हाला 4 कोस सुमारे 7 किंवा 8 मैल पुढे गंगेच्या खोऱ्याच्या पलीकडे असलेल्या टेकड्यांमध्ये नेईल. इथे एडविन आणि आर्नोल्ड बिहार गया ते महाबोधी विहार बौद्ध गया कसे जावयाचे हे जसे लेखात सांगतच आहे व तेथील भाग कोणकोणत्या शेतीसाठी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ते सांगत आहे. तरीही त्यापेक्षा उत्तम महाबोधी विहार पाहण्यासाठी आपण जात आहोत हे तो सांगत आहे. पुढे तो म्हणतो, मी असे म्हटले नाही की तुम्हाला आनंददायक दृश्य दिसतील, जी खरोखरच आनंददायक आहेत. उजवीकडे गया टेकड्यांमधून एक रुंद आणि चांगला रस्ता जातो आणि डावीकडे चमचमणारी, संथ आणि शांत वाहणारी प्राचीन नीलांजन नदी आहे. डोंगराच्या बाजूला छोटी मंदिरे उभी असलेली दिसतात, तर खाली सपाट जमिनीवर, विशेषतः नदीकाठच्या वालुकामय सपाटीवर ताडाच्या झाडांचे पुंजके आहेत. साल आणि चिंचेची झाडे विखुरलेली आहे आणि जमिनीवर उंच जंगली गवत आणि सामान्यपणे नेहमीच सुंदर जमीन आहे. ताडाचे झाड आणि गिरगिट सूर्योदयापूर्वी हवा आल्हाददायक थंड असते आणि कावळे, पोपट, मैना, ब्लूपिंगड, हिरवे आणि पांढरे पक्षी अन्नाच्या शोधात उडत असतात. लाल उडपेकर, काळे आणि पांढरे किंगफिशर, मधमाशा, कांस्य आणि हिरवे पक्षी आणि सुंदर चांदीचे बगळे प्राण्यांच्या भोवती बगळे शिकार करताना दिसतात. नंतर जेव्हा आकाश उबदार होईल तेव्हा तुम्हाला सुंदर फुलपाखरांचे ढग बागेच्या फुलांवर दिसतील आणि विषारी धोतरे, मनोहर फुलपाखरे तलावाच्या निळ्या आणि गुलाबी कमळांवर घिरट्या घालताना दिसतील. वाटेत आपण ज्या लोकांना भेटणार आहोत ते काळ्या त्वचेचे धीर गंभीर शेतकरी आहेत, जे त्यांच्या उत्पादनासह धान्य घेऊन गया आणि बंकीच्या पुढच्या दिशेने जात असताना दिसतील. आम्ही ज्या लोकांना मागे सोडतो ते मुख्यतः असंख्य पवित्र स्थळांना जाताना दिसतील, जिथे आपणही जाणार आहोत. पुढे 50 मैल गेल्यानंतर त्यांनी मुख्य रस्ता सोडला आणि डावीकडे वळले, जिथे रस्ता फारसा चांगला नाही, परंतु तरीही पोहोचता येते. जाक झाडे आणि आंब्याच्या झाडांच्या आरामदायी सावलीतून मार्ग गेला आहे. ते आशियातील सर्वात पवित्र स्थानाकडे वाटचाल करत आहे, ज्या दिशेने आपली पावले आणि विचारही वाटचाल करत आहेत. इथे मातीच्या घरांनी बनवलेल्या मोकळ्या हवेच्या झोपड्यांचे एक छोटेसे गाव आहे, जिथे कुत्रे, मुले आणि प्राणी एकत्र धुळीत माखडत जातात. महंतांच्या आश्रमाच्या पलीकडे आणि तिथे एक प्रचंड पिंपळ वृक्ष, त्याच्यामुळे 2 फूट पसरलेली 20 फूट जाडीची भिंत आहे, जी इंग्लंडच्या शोधापूर्वीच जन्माला आली होती, ज्याच्या वरच्या मजल्यावर एक समतोल आणि संरक्षक कवच आहे, ज्यात त्याचे टवटवणे लपलेले आहे, जे संतुलित, सुरक्षित आहे आणि जे दगडी मूर्ती, ढिगारे, जंगले, मठ आणि चैत्य यांनी भरलेले आहे. हा कदाचित
रसेल स्क्वेअर इतका मोठा आयताकृती आहे आणि त्याच्या आजूबाजूला लहान घरे आणि इमारती आहे. या पवित्र स्थानाच्या शेवटच्या टोकापासून अत्यंत सौंदर्यपूर्ण आणि विशेष शैलीचा आणि डिझाईनचा भव्य महाविहार आकाशाकडे झेपावतो. महाविहाराच्या व्यासपीठाचा आकार चौकोनी आहे, ज्यामध्ये भव्य द्वारमंडप आहे. त्याच्यावर 9 मजले पिरामिडसारखा बुरुज आकाशात उठत आहे, ज्याच्यात प्रचूर अलंकृत ताक आहे. तिथे रचना आहेत आणि कोरीवशी विहाराच्या वरच्या पुंजक्याला एक सुंदर चमक आहे आणि ते आंब्याच्या फळासारखे दिसते. लहान पिरॅमिड आकाराचे बुर्ज खालच्या संरचनेच्या छताच्या 4 कोपऱ्यांवर उभे आहे आणि बुरुजाच्या पायाभोवती विस्तृत परिक्रमा आहे. कलात्मकरित्या बांधलेल्या द्वारमंडपाच्या पूर्वेला त्रिकोणी छिद्रे खोदण्यात आली आहेत, जेणेकरून सकाळच्या सूर्याची सोनेरी किरणे त्या छिद्रांमधून जातात आणि महाविहाराच्या आत बसवलेल्या मूर्तीवर पडतात. ही मूर्ती भगवान बुद्धांची असून ती सर्वात पवित्र आणि हे प्रसिद्ध महाविहार आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 218 वर्षांनी महान सम्राट अशोकाने बांधलेल्या 84,000 स्तूपांपैकी हा महाविहार अस्तित्वात आहे. शांत आणि अंधुक मठापेक्षा अधिक पवित्र आम्ही आत पाहतो. सोनेरी बुद्धांच्या मूर्तीच्या कोमल मुखाकडे तिचे चुंबन घेत आणि भेट देणाऱ्या बौद्धांप्रती उत्साहीपणे वेगाने उगवणाऱ्या सूर्याची किरणे आणि सम्राट अशोकाच्या भव्य विहारापेक्षा अधिक अवर्णनीय आस्था आणि आदराने भरलेला संपर्क. महाविहार जमिनीपासून 1 यार्ड उंच आयताकृती दगडी चबुतरा, मधोमध महाबोधी वृक्ष वरती दिसतोय. हा महाबोधी वृक्ष आहे जो त्या शाश्वत सावलीचे प्रतिनिधित्व करतो. सिद्धार्थ जेव्हा त्याच्या कोमल बुद्धीचा सर्वोच्च प्रकाश होता, तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झाले होते. हे कुलीन जातीचे सूचक आहे आणि त्याचे प्रसिद्ध चमकदार लांब पाने आहेत. त्यांच्या फांद्या सोनेरी पानांच्या समूहाने झाकलेल्या आहेत आणि त्यांच्या फांद्यांवर पांढरे आणि रंगीबेरंगी 5 रंगी ध्वज लटकलेले आहेत. शैव धर्माचा एक ब्राह्मण पुजारी बसून मंत्र म्हणतो, त्याच्या मुळावर चंदनाचे तेल शिंपडतो आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकतो. आपण त्याला गया सिरसा बोधी गया असे म्हणताना ऐकू शकता. जरी तो मराठा यात्रेकरूसाठी प्रार्थना करत आहे आणि तो बुद्धांना ओळखत नाही किंवा त्यांच्याबद्दल गंभीर नाही आणि चीन, जपान, मंगोलिया, आसाम, कंबोडिया, सियाम, बर्मा, नेपाळ, तिबेट आणि लंका अशी महत्त्वाची ठिकाणे ज्या 40 कोटी बौद्ध लोकांसाठी निसंशय जगातील कोणत्याही स्थानापेक्षा अधिक प्रिय, दिव्य, श्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण धर्मस्थळ आहे. हे अतिपुराण स्थळ आहे आणि प्राचीन बोधिवृक्ष त्याचे वंशज आहे. सर एडविन आर्नॉल्डने प्रश्न केला आणि इंग्रज सरकारला अनागारिक धर्मपाल यांच्या बाजूने शांततापूर्वक निकाल देण्यास सांगितला आणि सर्व 4 धामांपैकी बोधगया येथील एक महाबोधी वृक्ष आशियातील सर्वात प्रसिद्ध आहे. हे ठिकाण बौद्धांना अतिशय प्रिय आणि पवित्र आहे. आज ह्या ब्राह्मण पुरोहिताच्या हातात का आहे, जो त्याचा मालक होण्याव्यतिरिक्त, दक्षिणा घेण्याव्यतिरिक्त महाबोधी विहाराला कोणतेही महत्त्व देत नाही. गेल्या 300 वर्षात ते मालकीमध्ये इतके शक्तिशाली झाले आहेत की बंगाल सरकार जेव्हा 1980 मध्ये मठ आणि त्याच्या मैदानाचे नूतनीकरण करत होते, तेव्हा सरकारने महंतांना त्याच्या घराला लावलेल्या अशोकाच्या दगडी भिंतीचा काही भाग त्यांच्या सजावटीसाठी देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी ते दिले नाही आणि त्यामुळे सर ॲशले एडन जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करू शकले नाहीत. खरं तर या जागेच्या सत्यतेबद्दल काही शंका नाही. बौद्ध धर्माची 4 सर्वात पवित्र ठिकाणे आहेत:
लुंबिनी जिथे राजकुमार सिद्धार्थचा जन्म झाला, वाराणसीच्या बाहेर सारनाथ जिथे त्याने पहिला उपदेश केला, कुशीनारा जिथे त्याने महापरिनिर्वाण प्राप्त केले, आणि हे एका झाडाने चिन्हांकित केलेले ठिकाण जिथे 2483 वर्षांपूर्वी वैशाख पौर्णिमेला त्याने आशियाई धर्माचा उपनिवेश केला, आणि त्याच्या ठिकाणांपैकी हे बोधगया एक आशियातील बौद्धांसाठी ही वृक्षभूमी सर्वात प्रिय आणि पवित्र आहे. मग त्याचे मालक असण्याचे श्रेय आणि तिथून मिळणाऱ्या देणग्या एवढ्याच चिंतेत असलेल्या ब्राह्मण पुरोहितांच्या हाती आज का मालक असल्याचं श्रेय घ्यायचं, आणि तिथून मिळणाऱ्या देणग्या व्यतिरिक्त तुम्ही महाविहाराची कोणत्याही प्रकारे काळजी घेत नाही. खरे हे आहे की 13व्या शतकापर्यंत म्हणजे 1400 वर्षांहून अधिक काळ हे स्थळ केवळ बौद्धांनीच वापरले आणि जतन केले, परंतु भारतातून बौद्ध धर्म हद्दपार झाल्यानंतर इतर बुद्ध विहारांप्रमाणे हे महाविहारही अंधपतन आणि दुर्लक्षाचे बळी ठरले. 300 वर्षांपूर्वी एक भट शैव भिक्षू या ठिकाणी आला आणि तिथे राहू लागला. हळूहळू आपल्या आजूबाजूला अनुकूल वातावरण निर्माण करून त्यांनी तत्कालीन पुरोहितांचा आश्रम स्थापन करण्याचे काम सुरू केले. तो त्याच्या मालकीचा इतका सामर्थ्यवान बनला की 1880 मध्ये जेव्हा बंगाल सरकार महाविहार आणि त्या जागेची दुरुस्ती करत होते आणि महंताच्या मठातील अशोकाच्या स्तंभाचे काही दगड सजावटीसाठी मागितले, तेव्हा जुन्या ब्राह्मण महंतांनी ते दिले नाहीत आणि सर ॲशले ईडन यांना त्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी कोणताही दबाव आणता आला नाही. बौद्ध जग खऱ्या अर्थाने या पवित्र स्थानाला आणि त्याच्या धम्माच्या पायाला समर्पित आहे. हे सर्वात महत्त्वाचे केंद्र बहुतेक विसरले गेले, जे त्याच्यासाठी जेरुसलेम व मक्कासारखे होते आणि जिथे 10 लाख लोकांचा एकत्र उत्सव होत होता. मी काही वर्षांपूर्वी बोधगया येथे राहिलो होतो, तेव्हा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी श्राद्ध करत होते आणि तेथे संस्कृतमध्ये कोरलेल्या हजारो मौल्यवान दगडांचे अवशेष होते. हे पाहून मला दुःख झाले. इथे जो संस्कृत शब्द आलेला आहे ती आत्ताची संस्कृत नसून पाली प्राकृत भाषेतून निर्माण झालेली संस्कारित संस्कृत, जिला हायब्रिड संस्कृत बोलत, ती मूळची बौद्धांचीच भिक्खूंचीच होती, तिचा उल्लेख होत आहे. पुढे लेखक बोलतो, मी महंतास विचारले की मी पवित्र झाडाचे एक पान घेऊ शकतो का? महंत बोलतो, तुम्हाला पाहिजे तेवढे तोडून टाका साहेब, ते आमच्यासाठी निरुपयोगी आहे. त्याच्या दुर्लक्षाची लाज वाटून मी मूकपणे त्यांच्या डोक्यावरील फांदीतून 3-4 गडद हिरवी पाने उपटून श्रीलंकेला नेली. प्रत्येक पानावर संस्कृतमध्ये एक पवित्र कथा लिहिली होती. तिथे उत्सुक आणि भावनिक सिंहली बौद्धांनी ती पाने बक्षीस म्हणून स्वीकारली. उदाहरणार्थ, मी कॅंडी येथील बुद्ध विहाराला दिलेले बोधिपान एका मौल्यवान धातूच्या पेटीत ठेवले होते, आणि मग अचानक असे घडले की पनदरेच्या कोमल आणि शांत पॅगोडातून सभ्य आणि विद्वान भिक्खूंशी, विशेषतः माझे प्रिय आणि ज्ञानी मित्र श्री वालिगामा यांच्याशी बोलताना मी महाविहार आणि त्याची उपकरणे सहकारी समितीच्या सहकाऱ्यांच्या हातात ठेवण्याची सूचना केली. हिंदू आश्रम आणि महाराज सरकारच्या मर्जीने जायला हवे. मला समजते की अशी कल्पना कधीही मांडली गेली नव्हती, जे हृदयात रुजले आणि अशा प्रकारे पनादुराच्या सूर्यविहारात लाटांसारखी वेगाने पसरली, जे उष्णकटिबंधीय वनस्पतीसारखे दिसतात, जे वेगाने वाढताना पाहिले जाऊ शकते. मी प्रथम सिल्लोनमध्ये सुचविले आणि त्यानंतर इतर बौद्ध देशांमध्ये ही जागतिक आकांक्षा वाढली. मला माझी योजना अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची नम्रपणे विनंती करण्यात आली. मी सिलोनचे गव्हर्नर सर आर्थर गॉर्डन यांना या शब्दात लिहिले, मी एक सरकारी कायदा प्रस्तावित करतो जो ऐतिहासिक दृष्ट्या न्याय्य असेल
आणि जो बौद्ध लोकांचे प्रेम आणि कृतज्ञता जिंकेल आणि ब्रिटिश प्रशासनावर कायमचा आदर दर्शवेल. बोधगया येथील महाविहाराच्या भिंती, जसे तुम्हाला माहीत आहे, बौद्धांसाठी जगातील सर्वात पवित्र स्थान आहे. परंतु बोधगयावर पुजाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, जे तेथे महादेवाची पूजा करतात आणि त्यांच्या प्रतीके आणि विधींनी ते स्थान प्रदूषित करतात, जे निसर्गतःच विरोधक आहेत. तरीही प्रार्थनास्थळ आणि त्यांच्या सभोवतालची जमीन अजूनही सरकारी मालमत्ता आहे आणि मठाधिपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढून टाकण्यासाठी आणि महाविहार आणि त्यांच्या जमिनी सिलोन आणि इतरत्र बौद्धांच्या संरक्षकांना हस्तांतरित करण्यासाठी न्याय सौहार्दपूर्ण कराराद्वारे हस्तांतरित केले जाऊ शकते. ते करायला फारशी अडचण येणार नाही. मी उच्च अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केली आहे. त्यापैकी जनरल कनिंगहॅम, ज्यांना माझ्या कल्पनेशी पूर्ण सहानुभूती आहे, त्यांनी ते पूर्णपणे व्यवहार्य असल्याचे घोषित केले आहे. मला समजते की ब्राह्मणांना तेथून हलवायला आणि तिथे बौद्ध संघाराम स्थापन करण्यासाठी काही पैसे लागतील. माझ्या मते 1,00,000 रुपये कोणत्याही सरकारला अधिक फलदायी मार्गाने खर्च करता येणार नाहीत. ते प्रतिनिधी समितीकडे हस्तांतरित करून आशियातील सर्व बौद्धांना खुश आणि समाधानी केले जाऊ शकते. पण 2-3 वर्षे उलटून गेली आणि माझी कल्पना अशी पसरत असताना आणि या पवित्र स्थानाचे संरक्षण मिळविण्यासाठी एक मोठी संघटना स्थापन झाली असताना महंताच्या आकांक्षा अधिकच कठोर झाल्या आणि महाविहाराच्या अतिक्रमणात ते अधिक दृढ झाले. पूर्वेकडून आशियातून मला मिळालेल्या पत्रांवरून असे दिसून आले की जुन्या ब्राह्मणांनी सरकारला चेतावणीचे पत्र दिले होते आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी शांततेच्या हितासाठी कराराच्या विरुद्ध अहवाल दिला होता. मला वाटले महंत चांगला माणूस होता. आमच्या लाखो फॉलोअर्सना खूप आवडत असलेली जागा. परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त पैसा खर्च करता येत नाही. सिलोनमध्ये बौद्ध अवशेष शोधत असलेले सर ऑर्थर यांनीही माझ्या मताशी पूर्ण सहमती दर्शविली. त्याचे स्वागत कलकत्त्यात लॉर्ड डफरिन आणि मद्रास लॉर्ड कोनमारा यांनी केले. जर गृह सरकारला या संधीची जाणीव असती तर ब्राह्मणांशी समाधानकारक वाटाघाटी करणे सोपे झाले असते आणि या पवित्र स्थळांचे रूपांतर करण्याचा प्रयत्न केला असता. बौद्ध अनुयायांचे खूप प्रेम असलेले हे ठिकाण. परंतु त्या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला निलंजना म्हणजे निरांजन च्या पूर्वेला आंब्याच्या बागेत मूलचंद सरोवर नावाच्या अनुकरणाने स्थापन केलेली मुचिरीत गावाजवळची सिंचन विहीर लाजेने आणि दुःखाने दिसेल. त्या विहिरीच्या भिंतीवर प्लास्टर केलेल्या प्राचीन मूर्तीकडे पाहता दगडात कोरलेल्या बुद्ध मूर्तीचा वापर पाणी काढण्यासाठी लिव्हरसारखा वजन म्हणून केला जातो. मी महाविहाराच्या आसपासच्या गावांना भेट दिली. शेतकऱ्यांनी त्यांच्या झोपड्यांसाठी पायऱ्या म्हणून सुंदर कोरीव दगड वापरताना पाहिले. महंताच्या बारदरीच्या पूर्वेला कचऱ्याखाली गाडलेली 3 फूट उंचीची सुंदर मूर्ती मला दिसली, जी संग्रहालयात ठेवण्यासारखी योग्य होती. निरंजना नदीच्या काठावरील बागेच्या पूर्वेकडील भिंतीमध्ये काही कलात्मक दगडांचे प्लास्टर केलेले असून ते अतिशय प्राचीन वस्तू आहेत. अशोक स्तंभ वास्तविक भारतातील सर्वात प्राचीन स्मारक, जेथे महाविहाराच्या फरशीचे सौंदर्य वाढवायचे, आता ते महंताच्या स्वयंपाकघरात खांब म्हणून वापरले जात आहे. ही निराशाजनक अपेक्षा दूर करण्यासाठी आणि महाविहाराला शुद्ध बौद्ध धर्माचे शिक्षण आणि शिकविण्याचे जिवंत केंद्र बनविण्यासाठी निधीची कमतरता कधी नव्हती. आणि आता हे जर गृह सरकारने हिंदू महंताला तेथून काढले असते तर मी जेवढी आवश्यक तेवढी धनराशीची व्यवस्था केली असती. परंतु माझी कल्पना इतकी बौद्धिक होती की अधिकाऱ्याला समजणे कठीण झाले आणि त्यामुळे एक सुवर्ण संधी वाया गेली. तरीही मी इच्छा सोडली नाही आणि मला अशा अनेक तातडीच्या विनंत्या मिळाल्या आणि शेवटी मी भारताचे तत्कालीन सचिव लॉर्ड क्रॉस यांच्याकडे गेलो, जे नेहमी बुद्धिवादी, दयाळू आणि ग्रहणशील होते
आणि मी पुन्हा एकदा महाविहाराच्या महान पुनर्स्थापनेची मागणी केली. लॉर्ड क्रॉसला मी बोललो, पूर्वेकडील 40 कोटी लोकांनी रात्रंदिवस तुमच्या नावाचा जय जयकार करावा आणि आशियामध्ये तुमचे स्मरण अलेक्झांडर, अशोक किंवा अकबर यांसारख्या महान राजांसोबत व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय? तेव्हा ते म्हणाले, देव मला आशीर्वाद देवो. मंत्र्यांनी उत्तर दिले, हे कसे होईल? त्यानंतर मी सर्व हकीकत पुन्हा सांगितली आणि भारताच्या मंत्र्यांच्या मनावर अशी आनंददायी छाप पडली की त्यांनी या संदर्भात काउन्सिलशी सल्लामसलत करण्याचे ठरवले आणि लॉर्ड लँडडाऊन यांना पत्र लिहून विचारले की तसे करतील का? व्हाईसरॉयने वेळीच उत्तर दिले की ही कल्पना न्याय आणि फायदेशीर आहे आणि जर कोणताही धार्मिक त्रास उद्भवला नाही आणि भारतीय तिजोरीतून आर्थिक अनुदान मागितले गेले नाही तर कलकत्ता सरकार मैत्रीपूर्ण समझोत्याला पाठिंबा देण्यास तयार असेल. अशा प्रकारे माझ्या पूर्वेकडील शेवटच्या भेटीत परिस्थिती अशी होती तेव्हा मला आश्चर्य आणि आनंद झाला हे ऐकून की पुनर्प्रतिष्ठा आणि पुनर्जीवनाच्या कल्पनेने सिलोन, सियाम, ब्रह्मदेश आणि जपान साठी आशेची ज्योत जोर धरू लागली आणि प्रज्वलित झाली. ही योजना राबविण्यासाठी महाबोधी सोसायटीची स्थापना करण्यात आली. जपानमधील अशा दुर्गम समुदायांना या विषयातील स्वारस्याची अस्पष्ट जाणीव देण्यासाठी मी टोकियोमधील एक दृश्य सांगेल जे अजूनही माझ्या स्मरणात आहे. जपानच्या राजधानीत गेल्या उन्हाळ्यात मुख्य भिक्खूंनी मला विनम्रपणे विनंती केली की अलगोशिया येथील बुद्ध विहारात यावे आणि भारतातील पवित्र स्थळांबद्दल भिक्खूंना सांगावे. मला विशेषतः बोधिवृक्षाच्या महाबोधी विहाराच्या संरक्षणासाठी बौद्ध जगताच्या शक्यतांबद्दल बोलायचे आहे. भिक्खू आणि त्यांचे मित्र जपानी मठाच्या थंड आणि मंद प्रकाशाच्या आतील अंगणात ते चटईवर एकाग्र वर्तुळात बसले आणि आवडीने ऐकू लागले. जेव्हा मी त्यांना भारतातील अवधमधील बस्ती शहर आणि खालच्या प्रांतातील बोधगयाच्या सुमारे 300-400 मैलांवर पिवळ्या वस्त्रांतील मूक बांधवांची पवित्र भूमी सांगू लागलो, मी त्याला कुलीन बुद्ध जन्मस्थान आणि महापरिनिर्वाणाचे ठिकाण सांगितले आणि बनारसच्या बाहेर स्वतः काढलेली येथील प्राचीन वस्तूंची छायाचित्रे दाखविली. ते उन्हाळ्याचे दिवस या डोंगराच्या बाजूला असलेले विहार बागेच्या पलीकडे असलेले बागेच्या तलावातील कमळांच्या पाकळ्यांची लाली प्रतिबिंबित करत होती आणि आमच्या सावलीच्या खोलीलाही उबदार करत होते. विजेच्या पंख्यांचा खणखणीत आवाज ऐकू येत होता. त्यावेळी एक तरुण भिक्खू बाहेरच्या वर्तुळातून वारंवार पाणी पिण्याच्या दिशेने जात होता. पण जेव्हा मी माझ्या वर्णनाच्या कुंचल्याने ते वैभवशाली महाबोधी विहार रंगवले, जेव्हा मी चित्र रंगवायला सुरुवात केली, तेव्हा बोधिवृक्षांच्या शेजारी असलेल्या पोकळीतून हजार गार्डनच्या टेकडीवर खाली पाहत आशियाचा संपूर्ण इतिहास जिथे बदलला होता आणि ज्याचे आचरण बुद्ध धम्माच्या दुःखद कोमलतेवर आणि नाजूकतेवर कायमचे ठसले होते, ते श्रामणेर भिक्खूंच्या रांगेसारखे बसले होते आणि ते श्रद्धेत हरवले होते, पंख काढले होते, गुदमरलेली डोकी एक एक शब्द उत्तेजित इच्छेने ऐकण्यासाठी सारखी पुढे आली. एका वृद्धाने कानावर हात ठेवला आणि तरुणांना कळावे म्हणून बंद तळवे घेऊन माझ्याकडे झुकले. महाबोधी वृक्ष, महाबोधी विहार, तुटलेले पुतळे आणि त्या जागेच्या पावित्र्याची पर्वा न करणाऱ्या हिंदूंबद्दल त्यांनी नैतिकतेने आणि मैत्रीपूर्ण भावनेने हे स्थळ बौद्ध संरक्षणाखाली योग्य परिस्थितीत सपूर्द करणे मान्य केले पाहिजे. तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती आपले स्वारस्य द्यायला तयार होती. मी त्या दिशेने आशेने पाहतो की तसे असेल. माझ्यासारख्या सामान्य पाहुण्यांबद्दल त्यांनी उदार मनाने आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी मठाच्या मंडपात
माझ्यासाठी मोठी मेजवानी आयोजित केली होती. आयोजित करून लोकसेवकांसह शिबिराच्या दिशेने रवाना केले. नंतर भेटवस्तू, पुस्तके आणि जपानी सिल्क आणि कापडाच्या चंदुकासह माझ्यासोबत आलेल्या लोकांच्या सोबत ते निघाले. यानंतर टोकियो येथील भिक्खू मला असे लिहितात, जपानमधून तुमच्या ऐच्छिक विदाईनंतर इंडो भुसेकी सोसायटी खाली बसलेली नाही आणि आता मी तुम्हाला अत्यंत आनंदाने कळवतो की तुमच्या दयाळू सल्ल्यानुसार आम्ही प्रत्येक पवित्र स्थळाला लागून असलेली जमिनीचा काही भाग विकत घेण्याचा प्रयत्न करत आहोत. धर्मपालजी अनागारिक भारतातील महाबोधी समाजाच्या सर्वांनी मदत केली तर ते सर्व काही करू शकतील. आमच्या इच्छेप्रमाणे घडले तर जपानमधून काही साधू भिक्खू यावर्षी भारतात येतील. अशा प्रकारे ही नवीन आणि महान कल्पना पसरत आहे आणि जगाला या नवीन आणि महान कल्पनेशी जुळवून घेण्यास जास्त वेळ लागणार नाही आणि अशा प्रकारे बौद्ध धर्म आपल्या भूमीवर परत येईल आणि भारत हे बौद्ध आशियाचे नैसर्गिक केंद्र असेल. या क्षणी मला हे सांगताना खेदाने वाटते की ही चळवळ जागरूक आहे म्हणत आणि माझ्या संस्कृत भाषेतील मैत्रीपूर्ण पत्रव्यवहारात व्यवस्थापनाच्या बाबतीत सर्व काही ठीक चालले होते तेव्हा माझ्या इच्छेविरुद्ध महाबोधी समाज आणि हिंदू साधू यांच्यात प्रतिकूल कारवाया सुरू झाल्या. अनागारिक धर्मपालजी एक मेहनती सचिव यांच्या कार्याच्या सेवेची प्रशंसा करणे अशक्य आहे आणि त्यांचे उदार प्रयत्न यांचे उदाहरण संपूर्ण बौद्धांसाठी प्रेरणा आहे. ते आशियामध्ये आवडतात. जेव्हा जपानमधून त्यांच्या देखरेखीखाली महाविहारमध्ये बुद्धाची धातूची मूर्ती बसवणे योग्य होते, महंताच्या माणसांनी त्यांना हाणामारी करून दूर केले आणि कायदेशीर खटल्यांची मालिका सुरू झाली. सदर न्यायालयाच्या निवासी अधिकाऱ्यांकडून आम्हाला अनुकूल निर्णयाचा लाभ मिळाला, परंतु कलकत्ता उच्च न्यायालयाचा मी आदरपूर्वक चुकीचा आणि अतार्किक असल्याचा घोषित केलेल्या निर्णयात आमच्या बाजूचा निर्णय उलटला, ज्यावर लाखाहून अधिक रुपये खर्च झाले होते आणि माझे परममित्र अनागारिक धर्मपालजी यांचे धाडसी प्रयत्न होते, पण कायद्याला दाद देण्याचे धोरण अयशस्वी ठरले. पण मला पूर्ण खात्री आहे की तर्क आणि न्यायाच्या आवाहनावर आणि बुद्ध विहाराच्या सध्याच्या भाडेकरू सोबत सौहार्दिक पूर्ण समझोत्यावर अवलंबून राहिल्यास शेवटी यश मिळेल. तो यशस्वी होईल हा माझ्या मनाचा निश्चित हेतू आहे आणि ज्यांच्यासमोर हा प्रश्न ठेवला जाईल त्या पहिल्या प्रबुद्ध व्हाईसरायला त्याचे विशेष राजकीय महत्त्व समजेल. 1900 मध्ये अनागारिक धर्मपालने पुन्हा एकदा सर एडविन अर्नॉल्ड यांना बोधगया विहाराच्या बाबतीत आणखी मदतीची विनंती केली, पण दुर्दैवाने एडविन अर्नॉल्ड त्यावेळी गंभीर आजारी पडले आणि बोधगया विहार प्रकरणाच्या अंतिम निकालाच्या काही 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1904 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर आपण पाहिले किती सुंदर शब्दांत एडविन अर्नॉल्ड महाबोधी महाविहाराची माहिती देतात. ही माहिती देताना या ठिकाणी कसे जावयाचे ही अशी जशी माहितीच ते लंडनवासीय जनतेस देत आहेत व पुढे महाबोधी महाविहाराची दयनीय अवस्था पाहून त्यांचे मन दुःखित झाले हेही ते सांगताना विसरत नाहीत. महंताचे शब्द त्यांना वेदना देतात. महंताला या भूमीची, या बोधिवृक्षाची काही किंमत नाही असेच ते सुचवत होते का? व अनागारिक धम्मपाल यांचा लढा व जगातील बौद्धांची या भूमीबद्दलची आदराची भूमिका हे सर्व या एकाच लेखात पाहावयास मिळते व मुख्य म्हणजे लंडनमधील वृत्तपत्रात गौतम बुद्धांना जागा मिळते व भारतात. पुढे लिहित नाही. पुढे काय तुम्हीच कमेंट करून लिहा. जय भीम, नमो बुद्धाय. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा
व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.